कणाद, आमचा लाडका कणाद. त्याचं नाव ठेवतानाचा उद्देश वेगळा होता, पण त्याचा खरा अर्थ कणाकणाने ज्ञान संपादन करणारा. असाच तो नटखट, खट्याळ, जिज्ञासू आणि समंजस. आज त्याचा पवित्र आणि सुंदर असा व्रतबंध सोहळा आहे. आईच्या मांडीवर बसून 4 घास खाऊन गुरुकुलात जात विद्यार्जनाचा, ब्रह्मचर्याचा प्रवास सुरू होतो. यालाच म्हणतात व्रतबंध. आज चिरंजीव कणाद याचा चौल व उपनयन संस्कार छान चालू आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण चौल संस्कारामध्ये त्याचं फिटिंग केलेलं आहे, जेणेकरून त्याची बुद्धी एकाग्र व्हावी यासाठी हा चौल संस्कार असतो. ते झाल्यानंतर आपण मातृभोजन केलेलं आहे. मातृभोजन झाल्यानंतर आपण उपनयन संस्काराच्या मंगलाष्टकात आलेल्या सगळ्या पैन पाहुण्यांच्याकडून त्याच्या डोक्यावरती चांगल्या प्रकारचे आशीर्वाद संपादन करत आहोत. ते झाल्यानंतर त्याला आपण ब्राह्मण म्हणून म्हणण्यासाठी, सिद्ध होण्यासाठी गळ्यामध्ये सूर्याची उपासना करून यज्ञोपवीत धारण करणार आहोत. आणि त्याच्या बाबांच्याकडून गुरुजींच्याकडून गायत्री उपदेश हा मुख्य संस्कार आज आपण त्याच्यासाठी करत आहोत. त्यालाच उपनयन संस्कार असं म्हणतात. कुर्यात बटोर मंगलम म्हणत कणादला सर्वांनी दिले शुभाशीर्वाद. वामनावतारातील त्या बालकासारखा आजचा कणाद निघाला आहे आपल्या वडिलांकडून गुरुमंत्र समजून घ्यायला. कणादने कधीच न पाहिलेले, पण ज्यांचं नाव घरात कायमच घेतलं जातं ते अण्णा. अण्णांनी कणादसाठी खास आशीर्वाद पाठवले आहेत. त्यात एक प्रेमळ पण अनुभव संपन्न सल्ला आहे बरं. कणुद्या, शाळेत तू धडे गिरवशील, पण आयुष्याचे धडे मात्र अनुभवातूनच शिकायला लागतील. तू यशस्वी होशीलच, पण त्याचबरोबर आतिथ्याचं मोल समजून घ्यावं लागेल. अतिथी देवो भव ही आपली परंपरा तू पेलावीस आणि दारी आलेल्या प्रत्येकाचं हसत मुखाने स्वागत करावंस. आणखी एक आशिष आलाय आबांचा, कणादचे आजोबा, जे गेल्या वर्षी या जगाचा निरोप घेऊन गेले. पण त्यांनीही एक गोड मार्गदर्शक असा संदेश पाठवलाय. कण्या, मंत्र उच्चारताना जसा स्पष्ट आणि भारदस्त आवाज हवा, तसंच जीवनातही हवं बरं का. स्थैर्य आणि संयम. आपली वाणी मधुर ठेव, तीच तुझ्या सभोवतालची माणसं जपेल. आज तू यज्ञोपवीत धारण करतोयस, हा नुसता धागा नाही बर का. हे आहे कर्तव्याचं, नैतिक मूल्यांचं आणि धर्मपालनाचं पवित्र बंधन. कळलं? अण्णा म्हणताय, कणुल्या, या यज्ञोपवीताने तुला जबाबदारीचं भान दिलंय. सत्य, करुणा, संयम आणि विद्या यांचं पालन करणं हे तुझं आद्य कर्तव्य आहे. आबा सांगताय, माझा वारसा हा तुला पुढे न्यायचा आहे. श्रद्धेनं, आस्थेनं आणि प्रामाणिकपणे. कणुल्या, या अण्णाला तू कधी पाहिलं नाहीस, पण तुझ्या आईबाबांच्या बोलण्यातनं तुला मी ओळखीचा झालो, हो ना. तुझ्या वाटचालीत आजवर मी सावलीसारखा सोबत होतोच आणि पुढेही असणार आहे. अण्णा आणि आबांच्या आशीर्वादांनी, गुरुजनांच्या मार्गदर्शनाने आणि थोरा मोठ्यांच्या सहकार्याने कणाद निघाला आहे त्याच्या जीवनाचा नवा अध्याय लिहायला. आज त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी आई, आजी, मावशा, आत्या, मामी, काकू, बहिणी, सर्व आप्त स्वकीय
मनपूर्वक शुभेच्छा देतात. 8 सिद्धी आणि 64 कला आत्मसात करत निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभाशीर्वाद त्याच्या झोळीत घालतात.